बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे। अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या 10 दिवसापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। मात्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला होता। त्यातच गुरुवारी 2 आंदोलक उपोषणस्थळावरून बेपत्ता झाले होते। आम्ही जलसमाधी घेत आहोत, यास सर्वस्वी सरकार जबाबदार अशा मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीकाठी आढळून आली होती। आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून दोघेही आंदोलक पोलिसांना सापडले आहेत। या 2 आंदोलकांचा पोलीस कालपासून शोध घेत होते। आंदोलकांनी उडी मारल्याची चर्चा रंगल्यानंतर पोलिसांनी याबाबत स्थानिक मच्छीमारांना माहिती दिली होती। अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळविण्याचे आवाहनही मच्छीमारांना केले होते। त्याप्रमाणे सकाळी 8 वाजता स्थानिक मच्छीमारांना नदीच्या काठावर दोघेही जिवंत अवस्थेत सापडले। त्यानंतर मच्छीमारांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर दोघेही आंदोलक गुरुद्वारी पुलावरून पूर्वेस 2 किलोमीटर अंतरावर महाळापूर तालुका नेवासा शिवारात चप्पूवर झोपलेल्या अवस्थेत जिवंत सापडले आहेत। आता या आंदोलकांनी नेमकी पाण्यात उडी मारली होती की नाही याबाबत पोलिसात तपासात स्पष्ट होणार आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।